नागपूर राड्यानंतर सायबर पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहे। नागपूर सायबर पोलिसांच्या कामाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी यांनी। पाहूयात। नागपूर सायबर पोलीस ॲक्शन मोडवर आहे आणि सायबर पोलिसांच्या 4 टीम दंग्यामध्ये जे कोणी सहभागी होते, जे व्हिडिओज व्हायरल करण्यात आले त्यासाठी काम करते आपण बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायबरचा हा तक्रार कक्ष आहे। यामध्ये वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल केल्या जातात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि प्रत्येक व्हिडिओचं कारण की जवळपास 172 व्हिडिओ आहे जे सायबर पोलिसांच्या रडारवर आहे, ज्यामुळे नागपुरातील दंगा भडकलेला आहे। आपण शकतो या ठिकाणी सुतार सर जे हे सायबर PI सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओचं मॉनिटरिंग आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, जे तक्रारी दाखल केलेल्या आहे, आरोपी आहे त्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्यांच्या व्हिडिओ लिंकवरनं IP ॲड्रेस आणि कुठले मेसेज ज्यामुळे संपूर्ण दंगा भडकलेला आहे ते दाखवण्यात आलेलं आहे। ते व्हिडिओ जे आहे त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी केलं जात आहे आणि बांगलादेश कनेक्शनही आढळून आलं काही व्हिडिओचं। त्याचे आपण IP घ्यायला लागलोय, बघू आता ते असं आलं तर आपण त्याच्यावर पण कारवाई करून राहू। आणि 4 वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे एक्सपर्ट बसलेले आहे आणि 4 वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी।